नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज अमित शहांच्या नेतृत्वात बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री फडणवीसही आज दिल्लीला जाणार। जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या आजपासून मॅरेथॉन बैठका। सलग 3 दिवस बैठका घेऊन जागा वाटप अंतिम करणार। हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, हाती तुतारी घेणार। इंदापूर मार्केट कमिटीच्या आवारात आज कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार। अब्दुल सत्तारांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी न ऐकल्याच्या निषेधार्थ राज्यातील बाजार समित्यांचा बंद। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या कामकाजावर परिणाम। नाशिक शहरातील 4ही मतदारसंघात राज ठाकरे उमेदवार देणार। जिल्ह्यातील डझनभर जागेवर चेहरा मिळाल्याचा मनसेचा दावा। राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। महायुती सरकारनं महाविकास आघाडीची यादी मागे घेणं बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप। अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं आज अनावरण। पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते मसापमध्ये कार्यक्रम पार पडणार। मेट्रो एक्वा लाईन 3 आजपासून मुंबईकरांच्या सेवेत। RAJVLR स्टेशन आणि BKC स्थानकांवरून सकाळी 11 वाजता सेवेला सुरुवात, तर उद्यापासून नियमित सेवा। सूरज चव्हाण यंदाचा मराठी बिग बॉस विजयानंतर बारामतीमधील मोढवे गावात फटाके फोडून गुलाल उधळत जल्लोष। खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सूरजला शुभेच्छा। चेन्नईमध्ये एअर शो दरम्यान गर्दीमुळे गुदमरून 3घांचा मृत्यू। 230हून अधिक जखमी असल्याची माहिती। जखमींवर रुग्णालयात उपचार। इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याच्या चिंतेनं इराणचं पंतप्रधान मोदींना साकडं। ब्रिक्स परिषदेशिवाय स्वतंत्र द्विपक्षीय चर्चेचा प्रस्ताव। पाकिस्तानच्या कराची विमानतळाजवळ बॉम्बस्फोट, अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी। आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू। T20 महिला विश्वचषकात टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय, तर T20 मालिकेतील पहिल्या सामन्यातील भारतीय पुरुष संघानं बांगलादेशला लोळवलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।